नमस्कार मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अवस्था तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी झालेली आहे. विलिनीकरणाची चर्चा झालेली आहे पुसट आणि घड्याळावर नेमके निवडून आलेल्या उमेदवारांचं काय झालं ते सुद्धा आता घड्याळाचे झाले. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाची अवस्था तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं अशी झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्हीही एकत्र विलिनीकरण होणार अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती. याचाच पहिला टप्पा म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष पवाराचे उमेदवार हे अनेक ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश न करताच उभे करण्यात आले होते. राज्यातील किंबहुना देशातील ही पहिलीच वेळ असेल जिथे एका पक्षाने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपले उमेदवार स्वतःहून दुसऱ्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिले आणि त्या पक्षाच्या अधिकृत चिन्ह घड्याळ यावर उभा देखील केले. महत्त्वाची बाब म्हणजे यातील काही जण निवडून देखील आले. आता मात्र निवडून आल्यावर ते अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार झाल्याने घड्याळाचे त्यांच्या मूळ पक्षाशी शरदचंद्र गटाशी कायमचा संबंध तांत्रिकदृष्ट्या संपलेला आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार पक्षाचे कोर कमिटीतील नेते हर्षवर्धन पाटील यांनी कन्या अंकिता पाटील या घड्याळ चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचा आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संबंध डिसमिस झालेला आहे. याहून इंटरेस्टिंग उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक बापू पवार यांची पत्नी शिरूर विधानसभा मतदारसंघातील मांडवगण फराटा वडगाव रासाई येथील जिल्हा परिषद गटातून घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या आहेत. त्या निवडून याव्यात यासाठी खासदार अमोल कोले, माजी आमदार अशोक पवार, आमदार रोहित पवार यांनी घड्याळ चिन्हाचा जोरदार प्रचार केल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यांचा प्रचार केला त्यांच्याच आपल्या पक्षाशी संबंध संपल्याचं समोर आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची स्टोरी तर त्याहून इंटरेस्टिंग आहे. शशिकांत शिंदे यांचा खासदारकीला 1 वेळा, विधानसभेला 2 वेळा, जिल्हा बँकेला 1 वेळा असा सलग 4 वेळा पराभव करण्यामध्ये कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता. याचा बदला घेण्यासाठी शशिकांत शिंदे यांनी पायाला भिंगरी बांधत कोरेगाव आणि सातारा जावळी मतदारसंघात जोरदार प्रचार केला आणि त्याचा परिणाम कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील 9 गटापैकी 6 जागा जिल्हा परिषदेच्या मिळाल्या, तर पंचायत समिती तालुका स्तरावर केला आणि तर 12 पैकी 9 जागा प्रचंड मताने निवडून आल्या आणि या ठिकाणी महेश शिंदे यांना अवघी 1 जागा मिळाली. यामुळे शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जोरदार वेलकम झालं अशी चर्चा असताना त्यांचा हा आनंद अल्पकाळ ठरलेला आहे. कारण विजयी उमेदवार तांत्रिकदृष्ट्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनेत्राताई पवार गटाचे झालेले आहेत. अजितदादा जिवंत होते तेव्हा त्यांच्याशी चर्चा केली होती. तेव्हा दादांच्या आदेशाने हे सगळे कार्यकर्ते जे तुतारीचे होते ते घड्याळ चिन्हावर लढले. दादांचा आदेश हा अंतिम आदेश होता, त्यांची इच्छाही अंतिम होती. आता ते लढले, निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता ज्या पक्षातून ते आलेले आहेत त्या पक्षाने त्यांची काळजी घेणं इतकंच महत्त्वाचं आहे असं रोहित पवार म्हणाले. ज्या ठिकाणी तुतारी आणि घड्याळ एकत्रित लढले त्या ठिकाणी नेते मंडळी आहेत, त्या ठिकाणी चर्चा करतील आणि निर्णय घेतील. आता आपण पाहतो अनेक वेळा अशा काही युती होतात. चंद्रपूरमध्ये पाहिलं, ठाकरेंची युती भाजपसोबत झालेली आहे. त्या ठिकाणची कशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला पाहून निर्णय घेतला जातो. साधारणतः त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील ते व्यवस्थित निर्णय घेतील असंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजकुमार बडोले यांनी म्हटलेलं आहे. जे घड्याळावरती निवडून आले, शरद पवार पक्षामध्ये होते, त्यांचं भवितव्य काय असेल या प्रश्नावर उत्तर देताना नरहळी झिरवळ म्हणाले की त्यांनी निर्णय घेताना कोणाच्या सांगण्यावरून घेतला असेल काय माहीत असेल, पण शेवटी जे घड्याळाबरोबर असतील त्यांना घड्याळाचे लोक सहकार्य करतीलच अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. आणि मित्रांनो, यामुळे आता राज्यामध्ये अशी चर्चा आहे की आता सध्या विलिनीकरण सध्या होणं शक्य नाही. कारण एक गटाला विलिनीकरण करायचं नाही, दुसरीकडे अजितदादा यांच्या मृत्यूची तपासणी सुरू आहे, चौकशी सुरू आहे, घातपाताचा संशय आहे आणि त्यामुळे असे अनेक वाद संशय या भोवऱ्यामध्ये वातावरण आहे. आणि त्यामुळे आता नेमकं पुढं काय होतं हे पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते मत